मग माझा भाऊ येतोय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझ्याच मावशी आले आणि माझा भाऊ पण यायला निघालाय. आता बघू, आम्ही जाम एन्जॉय करू. तुम्हाला दाखवते माझी मावशी आलेली. ही माझी मम्मी. हाय. ही माझी मावशी. हाय. ही माझी मावशी छोटी मुलगी. हाय. आणि ही माझी मोठी बहीण. आणि हा माझा मावशीचा मुलगा. अरे आणि हा माझा बाळा कुत्रा. आता आम्ही एन्जॉय करू. मॅचिंग मॅचिंग. माझ्या दीदीने चहा केले. माझा भाऊ अशा प्रकारे माझा भाऊ आलेला आहे. आणि आता आम्ही जरा काम करायला जातो. आम्ही आता आलेलो परफ्यूम घ्यायला. आयुष 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 पेशंट. तुमचं काय चाललंय रे? आयुषने बासरी आणले, ती स्वतः घेत नाही, आमच्याकडे ठेवायला देतोय. हे बरोबर आहे का? केवढी मोठी आहे? हे बघ मला काय झालं. पेशंट घरी निघ बरं ना. बोल तिच्या ह्याच्यावर सूज आले. त्याच्या ह्याच्या नको गप बस तू असं नको. इथे सगळ्या प्रकारचे अत्तर मिळतात, ते पण बनवलेले. अरे कहना क्या चाहते हो? आधीच बोललेलं आहे ना, रिएक्शन करायचं आहे का कोणाला? आम्ही ऑर्डर घेतो, आपण तुझं काढू येतो. आणि गंगोदर्ग हा एक राहतात. आणि परफ्यूमची शॉपिंग आलेले. रोज भरत त्याच्यापेक्षा चांगलं आहे. एवढंच भेटेल 50-100 जाहिरात अलिबागला आणि वेदाच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघू शकता आम्ही काय काय मज्जा करतो. मला सोडून मीडियम. आम्ही आता वर्सोलीला आलेलो आहोत. काय मी आता आलेलो आहोत हॉस्पिटलला. आम्ही आता घरी आलेलो आहोत. टेरेसवर चाललो आहोत खेळायला. लफीला जाम दिवस खाली नेलं नाही. नेतो ते परवाच्या दिवशी, पण मीच पायऱ्यांवरून खाली पडले तर त्याला नेलं नाही. म्हणून आता आम्ही आलो त्याला घेऊन टेरेसवर खेळायला. ग्रुपवर टाकेन मी बघ. 100 तोळा. तर ह्या राऊंडचे विजेते आहेत सानिका पालकर आणि अनुष्का दिवेकर. मम्मीला बोलायला तिची घाला ती पटकन अंगावर तू खोकल्याची दे अनुष्का. पावेल दे. माझ्या एक कपडे भेटत नाही. अंगात दे की काय डोळे नका करा ना बंद. अनुष्का काय ग नाम साईड नीट का आता पाणी संपत आलं का बसा. मम्मी आई
अनुष्का. What's that? What's माझ्या नाकात पाणी एवढं कशाला पियायचं, जरासा पियायचा. सॉरी. जलवा है हमारा. असं नाही का करू, हा मुद्दा म्हणून नको वेदिका. मी नाही म्हणजे माझा ब्लॉग, माझा चॅनल आणि मीच नाही. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. आणि स्टोर पण चॅनल थूक ना. माय व्हॉइस युअर ऍक्शन ऍक्शन. अशा प्रकारे आम्ही इथे घाण केलेली आहे आणि आम्ही खाली जाऊन जेवून राऊंड मारून परत गेम खेळू. चॅलेंज आहे. आता आम्ही घरी आलोय, जेवू, राऊंड मारू. आमचं ते जेवण झालंय आणि आम्ही आता बाहेर पडलो आहोत राऊंडला. ये आता गाडी देतो दुकानात राजा दादासाठी आणि आम्ही आमचा दररोजचा राऊंड मारायला जाऊ. अलिबाग बीच, हिराकोट, परसोली, मग नंतर घरी. आम्ही दोघी बसलोत, तो त्या गाडीवर बसलाय कारण की ती गाडी द्यायची आहे आणि आयुष आणि जाणून दुसऱ्या गाडीवर येते. माझा आवाज जास्त नाही येणार कारण की द्वारा आहे गाडीवर, त्यामुळे. आमच्या या हॉटेलला नक्की विजिट करा. कुरुल गेट. हे या हॉटेलचे मालक आहेत आणि हा मटनचा शॉप. इथे पण येत राहा मटन घ्यायला. व्हिडिओ देते, थांब. या बोल. हॉटेलला तुम्ही अशी कशी याल रात्री? टायमात आहे ना जेवण. टायमात नाही म्हणजे असं सांग की विजिट करा वगैरे असं. या अलिबाग किचनला. ओके. अशा प्रकारे आता आम्ही आईस्क्रीम खायला आलेलो आहे. आता आम्हाला आईस्क्रीम खाऊ द्या. तर अशा प्रकारे दादा घरी जात आहे. येतेस काय? येत आहे आमच्या सोबत. सरळ भाषेत बोलतो. आणि ही अंडी आणलेली आहेत. खोलले मी. ही यांची भांडणं बघा. शी चला. अशा प्रकारे आम्ही जात आहोत घरी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता मी उठून कॉलेजला आलेली आहे झोपेचं तोंड घेऊन. आणि ही माझी बेंच पार्टनर. आणि आज मी लवकर आले आणि टीचरच नाही आल्या. 8:15 वाजलेत. 8चं कॉलेज आहे. आता आमची बड्डे गर्ल येईल, तिची एंट्री पण दाखवेन मी तुम्हाला. बघू कशी दिसते मी. हाय बोल. हाय. काकी प्राप्तीची मम्मी बघत असेल तर बघा, ही अशी मोबाईल वापरत बसते दररोज. अरे ग, नाही हो काकी, जाम अभ्यास करते प्राप्ती. तू एवढं नको टाकू. आता मी टाकी. हॅपी बर्थडे आर्या. आज आमच्या आर्याचा बर्थडे आहे. आमच्या टॉपरचा बर्थडे आहे. टॉपर आहे. हॅपी बर्थडे टॉपर. कशाला आले काय मी मस्ती बडबड करते. लेक्चर पण करून दे.
काही माझी सिनियर. हॅलो एव्हरीवन माझा आधीपासून अरे 2 शब्द भाषण दे. तुला तसंही भाषण द्यायची सवय आहे. मला खूप आनंद झाला की तुम्ही माझ्यासाठी केक आणलात माझ्या बर्थडे साठी. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. तर बघू शकता वेदिका कशी केक खाते सेजलच्या भाषेत कालवून कालवून. सच नाही बोलणार. तुला किती वेळ समजावायचं रे? हा लपी माझ्याकडे बघ. तू इकडे बघ. इथे दिसते समोर मी. ती बाथरूम मध्ये कशा दरवाजा का उघडा ठेवलाय? बाथरूमचा दरवाजा उघडा का ठेवलाय? सू करायसाठी ना? तू किचन बाई किचन बाई का सारखं सू करतोस? काय बोलते मी? डोळे बघ कसं काढतोय. वाटरतोय बघ कसं डोळे काढून दे ना आता डोळे. ओके बावला. आयुष आता आपल्याला सांगेल. आयुष फालतूगिरी नंतर आयुष सांगेल त्याच्या नकली दाताची स्टोरी. स्टार्ट. मी जेव्हा निजामपूरला होतो हॉस्टेलला, माझ्या कॉलेज शाळेचं नाव जवाहर नवोदय विद्यालय, तेव्हा आम्हाला अशी ड्युटी असायची प्रत्येक हाऊसला. 4 हाऊस असायचे, निलगिरी, आरावली, शिवालिक आणि उदयगिरी. तर आमच्या निलगिरीला हे होती ड्युटी होती. त्यामध्ये आम्हाला सांगितलेलं मेस साफ करायची. तर सर्फ एक्सेल वगैरे टाकून पाणी बिणी अख्खा टाकून आम्ही साफ करायचो. आणि ती सर्फ एक्सेल टाकल्यावर असं मस्त स्लिपरी फ्लोअर व्हायचा ना. मग आम्ही त्याच्यावर स्केट करायचो. तर माझी आयडिया काय, मी घुटण्यावर बसलो, म्हणजे गुडघ्यावर बसलो आणि मित्राला पाठवून ढकलायला सांगितलं. मित्रांनी ढकलला, मस्त असं चाललं करत. पाठून कोणतरी आवाज दिला. मी बघितला पाठी कोण नाही. समोर बघितला भिंत. धडाम डायरेक्ट उठलो तो मॅडमच्या नर्सिंग होममध्ये. आणि तेव्हा हा माझा दात तुटला. आतमध्ये एवढूसाच आहे आणि त्याच्यावर ही कॅप बसवली. आम्ही त्याच्या होणाऱ्या बायकोला सांगू त्याचा दात नकली आहे. काय आयुष आपल्याला काही काम नसतं. आईला पोरची केस बघ. आम्हाला काही गरज नसताना खूपच फिरायला लागले. काहीच काम नाही. मस्त झोपलो असताना त्यांची एक रील तरी झालं असतं. त्यांच्यावर कुठे बाहेर यायलाच नको. ते व्लॉग बघणार आहेत पण ठीक आहे जाऊ दे, ऐकू दे. यार काय यार टाइमपास. आयुष सांग ना. फक्त बघतायत नाही काय बोलशील यांच्या टाइमपासवर? मला कायच बोलायचं नाही. आपण मस्त आपली रील शूट केलं. चांगलं जाऊ दे. मला कसं नोजपिन घ्यायचं आपण ते नोजपिन घेऊ. नोजपिन लागणार. 200, 400, 600. माझा फोन फुल झाला. मला बघू दे करायचं काय करायचं. व्हाईट कलरचं गंध घ्यायचं असं डिझाईन करायला. रात्री घरची हे बघ हे असलं एक जो की गणपतीला पण यूज होईल. आयुष लेस घ्यायचे का? झाला टाइमपास करून. आता पुढे झाला टाइमपास करायला. हिला आणलं नाही पाहिजे. हिला थांबून येत नाही कुठं. बरोबर आहे. मोराचा पंख घ्या. थांबायलाच नाही पाहिजे. त्या प्रकारे ते बघा तिकडून येत आहे. आणि आम्ही इथे जराशी लेस बघतो गणपतीच्या फेट्यासाठी आणि गणपतीच्या शालच बोलतात ना ह्याला, त्यासाठी. गावाबाहेर क्रॉक्स काढले. कपडा आणायला पाहिजे होता.
आत्ताच कलेश झालेला आहे बहिणीचा. आता कुठे गेला? चला आता मला सांग, मला कपडे नाही बघायचे तिथले तर मी बाहेरच पडेन ना का उगाच दुसरं काम करीन. त्यांची म्हणजे जबरदस्ती की आमच्या सोबतच थांबा. हे आयुष आपण जे बोललोय ते चुकीचं नाही बोललोय. आयुष आपण जे बोललोय ते चुकीचं नाही बोललोय. तेच आयुष जाणार आहेस तू परत सोबत? आता मावशी बोलले. आयुष जाणार आहेस? पण मोठ्यांचा रिस्पेक्ट अय, तू नंतर आहेस. आपल्यासाठी ही बघ, पृथ्वीची बहीण. यस यस यस. टाइमपास लोकांना पाठवून दिलेला आहे. त्यांनी बोलवलं 5-10 मिनिटांनी. मग मी त्यांना बोलले आत्ताच जा. आम्ही आलेलो आहोत आमची दुसरी म्हणजे अजून रूम बघायला आलेलो आहोत. सेकंड पार्टी पण आलेली आहे आमची. डायरेक्ट मी आता घरी जाणार आणि हा आयुष बिचारा अडकेल रे. हाय अनु झोपेतून उठून आलेलो आहोत. भीक मागा. घरातले सगळे गेले आहेत मार्केटला आणि आम्ही दोघी जात. आम्ही ठरवलं कुछ तो किया जाए. तर मी अनुष्काचा मेकअप करते. बघूया आपण कसं होते मेकअप. कसं नाही. अशा प्रकारे अनुष्काचा मेकअप झालेला आहे. आम्ही आता शर्मा खाऊन आलो. हो बाई. चला शर्मा खाल्लाय, घरी जाऊया. बघूया कुठपर्यंत आले तयारी जेवणाची. पण थोडासा जेवूया. कारण की आम्ही शर्मा खाल्लाय. आता 12 वाजले आम्ही घरी चाललोय. तिला काय काम धंदे नाहीये. कॅमेरा समोर करून आमचं चालू केलाय. अरे वा. हा आमचा सेकंड डे आहे ना आयुष. सेकंड डे ब्लॉगचा सेकंड डे आहे. आम्हाला जास्त शूट करायला भेटत नाही. मध्ये शॉर्ट्स घेता येत नाही. मॅटर होतं आमच्या घरात मध्ये. त्यामुळे छोटे छोटेसे क्लिप्स घेऊन मी ते टाकेन. मी बघा नक्की. मॉर्निंग. शहेनशाह बसलाय. मी आणि मम्मी काकाच्या घर भरण्यात आले तर आयुष माझा ड्रेस इस्त्री करून देतोय. आयुष फोन. मी आलेली आहे रामराजला, माझ्या गावाला, माझ्या काकाच्या घर बांधणीसाठी. बघू आता इथलं झालं की लगेच निघू. कारण की माझी मावशी आणि माझा भाऊ आणि बहीण वाट बघते. आता मी दुपारीच माझ्या गावावरून आले आणि जरा झोपले. उठले, सगळी कामं आवरली आणि माझ्या आजीचा बड्डे आहे तर आम्ही आता बाहेर पडलोय केक आणण्यासाठी. मी आणि माझा भाऊ. आम्ही कापू आणि आम्हीच खाऊ. त्या आजीला काही इंटरेस्ट नाही. बाय बाय. माझे वकील बोलवीन मी. तू कपडे तर असं येत आहे. आमचा आयुष्य तर वासरी वाजणार आहे. कुकी
तू अशी का बोलली ब्लॉक करते तू अशी बसलीस ना कमेंट नक्की पाठीमागे अशी का दुःखी बोलते आम्ही आता राऊंड मारायला आलेलो अय्या. काय पण आणि तो ऐकून घेतो ब्लॉग चालू आहे काय करतो मी आता घाल बोललो का तू पण ते केक कापायला गेलो ना त्यामुळे खाणं झालेलं आहे आणि ह्याचे पूर्ण हकदार आहे जेवलास की नाही खरं सांग. वेदू पालकर वेदूमुळे आम्हाला खायला भेटलेलं नाही आहे हे टाकीन मी वरून बघ ही खरंच टाकीन ब्रेड गार्लिक 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 आणि गार्लिक खाल्लाय हा आणि ते पण वेदूला सोडून खाल्लेलं आहे आणि तो त्या पोटात दुखणार आहे आता आणि रात्री परत आम्ही काहीतरी आईस्क्रीम सुद्धा खाल्लेलं आहे आम्ही तिला फोन केला होता पोटात बोलायची हद्द असते आली त्याला नाही मी खाणारे नाही मी खाणारे हे डोळ्यावर लाईट येते बंद कर बस बस नाही ते पैसे संपले नाही जमले म्हणजे मम्मीला वाटलं पाहिजे तुमच्यासोबत अरे सरळ मग करून आणि हिची व्हिडिओ बघितली एकदम माझ्याकडे जास्त कॅमेरा नको ठेवू मला पैसे कमी दिले पाठी कौन है ये लोग कहाँ से आते हैं ये बघ बघा बघा पिंट्याला ना राजूला बघ काय तुमचा भाऊ ह्याला शोभतोय 35-36 वर्षाचा घोडा आला आणि ह्याला शोभता तू आता मला रक्षाबंधनला 10,000 रुपये देणार आहे. 10,000 रुपये मलाच दे करून इकडे 10,000 देणार आहे मी बोललो 10,000 मला तरी मी तुला राखी बांधतो बोललो आईचा फोन आला बोल A few moments later. ही असो आयुष शी सुधारणार आपल्या घरात एक टॉपिक निघाल की डायरेक्ट भांडणावरच पोचतो तो बरोबर आहे मग त्या दिवशी तुला अंथरूण उचलायला सांगितलं मग त्याने अंथरूण उचलला तुझी बाजू घेते दिसत नाही तुला पाठी हो ग अरे हा तुझी बाजू ती घेते तुला दिसत नाही त्या दिवशी मम्मी मावशी बोलली अनुष्का तू बोललीस मी बोलली हांदरू उचल नंतर आयुष पण बोलला आणि सांगितली मी बोलली हांदरू उचल तर लगेच मग मावशीनी तिला आयुषला सांगितलं बघितलंस हो मग हे चालतं न्याय पाहिजे पाहणू संपला मॅटर 2,000 years later. तर मंडळी आता समय झालेला आहे आपला आयुष 2-3 दिवसाचा व्लॉग आम्ही आता एंड करत आहोत आता हा व्लॉग पडेल कधी पडेल आता एडिट केल्यावरच पडेल कौन है ये लोग कहाँ से आते हैं ये अरे त्यांना सांगायला नको किती दिवसांचा ब्लॉग आहे काही एकाच दिवसात आम्ही 2 रात्री काढल्या आणि आता नंतरचा व्लॉग येईल रक्षाबंधनचा हा ब्लॉग रात्री पडेल रक्षाबंधनच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघाल आम्ही किती भाऊ आणि किती पैसे भेटतात आम्हाला काय ए रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना पैसे गिफ्ट तुम्ही सांगा काय भेटायला पाहिजे पैसे की गिफ्ट कमेंट जा ना अर्धे बिर्धे काय नाही इथे सगळं सोदा बिदा होत नाही तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब